श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की 18 जानेवारी म्हणजेच उद्या रविवार आहे व याच दिवशी पौष महिन्याचा शेवटचा रविवार देखील आलेला आहे व त्याचसोबत अमावस्या देखील आहे. ही अमावस्या मौनी अमावस्या म्हणून ओळखली जाते. या अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपायही करू शकतो. त्याचबरोबर कर्जमुक्तीसाठी देखील भगवान विष्णूची व माता लक्ष्मीची सेवाही आपण या दिवशी नक्कीच करू शकतो. तर या व्हिडिओचा बनवण्यामागचा उद्देश फक्त एवढाच आहे की बऱ्याचशा स्त्रिया पौष महिन्याच्या रविवारी सूर्यनारायणाची पूजाही करत असतात. तर यावर्षी आपण 4ही रविवार सूर्यनारायणाची पूजाही केली आहे व उद्याचा हा 5वा रविवार आहे. तर उद्याच्या रविवारी अमावस्या देखील आलेली असल्यामुळे बऱ्याचशा स्त्रियांना असा प्रश्न पडला आहे की या रविवारी पूजा करावी की नाही, उपवास धरावा का नाही. तर त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरेही नक्कीच मिळतील. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर उद्या मौनी अमावस्या असल्यामुळे उद्याचा दिवस हा अतिशय शुभ मानला जात आहे. असे म्हणतात की मौनी अमावस्येच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून नदीपात्रामध्ये किंवा गंगेमध्ये स्नान केले तर आपल्याला आपल्या पापातून मुक्तीही मिळते. परंतु आपल्याला नदीवर किंवा एखाद्या गंगेच्या ठिकाणी जाणे शक्य नसल्यास आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र किंवा मग गंगाजल टाकून स्नान केले तर आपण आपले अंतःकरण हे शुद्ध आणि पवित्र होईल व आपल्याला पापातून मुक्तीही मिळेल. तर उद्याच्याला रविवार आहे आणि अमावस्या देखील आहे. ही अमावस्या पौष अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते, तसेच मौनी अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. असे म्हणतात की मौनी अमावस्येच्या दिवशी आपण मौन धारण करायला हवे. असे केल्यास आपले मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य दोन्ही सुधारते असे शास्त्रांमध्ये व पंचांगामध्ये सांगितलेले आहे. त्याचबरोबर उद्या रविवारही आला आहे, म्हणजेच रविवार आणि पौष अमावस्या हा खूप शुभ संयोग यावर्षी आलेला आहे. हे वर्षच शुभ आहे कारण यावर्षी मकर संक्रांत एकादशीसोबत आली. त्याचबरोबर आता रविवार आणि अमावस्या देखील एकाच दिवशी आली. यामुळे आपल्याला सूर्यनारायणाची व चंद्रदेवतेची आणि त्याचबरोबर भगवान विष्णूची व माता लक्ष्मीची सेवा करण्याचा खूप मोठा लाभ आपल्याला यावर्षी मिळालेला आहे. तर मौनी अमावस्या ही शुभ मानली जाते. या दिवशी आपण आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतो, तर्पण करतो, अर्पण करतो. त्यानंतर दान धर्म हे देखील आपण मौनी अमावस्येच्या दिवशी केले तर त्याचे शुभ फळ हे आपल्याला मिळते. असे म्हणतात की मौनी अमावस्येला कोणतेही उपाय केले तर त्याचा दुप्पट लाभ आपल्याला मिळत असतो. तर इतका शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपण नक्कीच सूर्यनारायणाची पूजाही करायलाच हवी. म्हणजे ज्या प्रकारे आपण पौष महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी सकाळी लवकर सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन व पाटावर चौरंगावर सूर्यनारायणाची प्रतिमा रांगोळीने रेखाटून त्याची पूजा केली, तशाच प्रकारे उद्या देखील आपल्याला पौष अमावस्या असली तरीही या दिवशी पण आपल्याला सूर्यनारायणाची पूजा ही करायची आहे व उपवास देखील धरायचा आहे, कारण हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तर उद्या शुभ आणि अतिशय महत्त्वाचा असा दुर्लभ असा योग जुळून येत आहे. म्हणजेच चंद्र आणि सूर्य दोन्ही मकर राशीमध्ये प्रवेश करत आहेत. चंद्राचा आणि सूर्याचा हा महासंयोग. त्याचबरोबर या दिवशी आपण पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी व आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण देखील करत असतो. व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी म्हणून या दिवशी आपण आपल्या घरातील नकारात्मक गोष्टी ह्या बाहेर टाकत असतो. त्याचबरोबर भगवान विष्णूची, माता लक्ष्मींची व आपल्या पितृदेवतेंची मनोभावे सेवा करण्याचा हा शुभ दिवस आहे. त्यामुळे या दिवशी नक्कीच तुम्ही सूर्यनारायणाची पूजा ही करावी. सूर्यनारायणाला सकाळी अर्घ्य द्यावा व आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये सूर्यनारायणाचा प्रकाश हा पसरत जावा. त्याचबरोबर आपले जीवन हे तेजोमय व्हावे यासाठी देवाकडे नक्कीच प्रार्थना करावी. तर आशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये योग्य ती माहिती मिळाली असेल. त्याचबरोबर तुमच्या प्रश्नाचे उत्तरही मिळाले असेल. तर उद्याच्या रविवारी म्हणजेच पौष रविवारी नक्कीच तुम्ही सूर्यनारायणाची पूजा ही करावी व उपवास देखील करावा.
तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.